खेडकर कुटुंबाने स्वतःहून बाणेर रस्त्यावरील फुटपाथवरती केलेला अतिक्रमण हटवलेला आहे। पालिकेकडून 7 दिवसांची मुदत देण्यात आलेली होती। महापालिकेने उत्तर आलं नाही तर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा दिलेला होता। खेडकर कुटुंबाने ओमदीप बंगल्यासमोर गार्डन तयार केलं होतं आणि ते अतिक्रमण आता कुटुंबानेच हटवल्याची माहिती समोर येते। बालाजी पोद्दार आमच्या प्रतिनिधी यांनी आढावा घेतल्या परिस्थितीचा पाहूया। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे महापालिकेने अतिक्रमण काढण्याची नोटीस दिली होती। त्यानंतर 4 दिवसात महापालिकेच्या इशाऱ्यानंतर स्वतः खेडकर कुटुंबियाने त्यांच्या बंगल्यासमोरलं बाणेर रस्त्यावरला जो ओमदीप बंगला आहे त्या बंगल्यासमोरलं हे अतिक्रमण काढायला सांगितलेलं आहे आणि त्यांनी स्वतःहून हे अतिक्रमण काढण्यास सांगितले असल्याची माहिती मिळते आणि त्या पद्धतीनं आज हे अतिक्रमण खेडकर कुटुंबियाने काढलेलं आहे। खरं तर महापालिकेने 7 दिवसाची मुदत दिली होती। कालच महापालिकेने सांगितलेलं होतं की 7 दिवसानंतर जर त्यांचं उत्तर नाही आलं तर आम्ही कारवाई करू। त्या अगोदरच खेडकर कुटुंबीय नरमलेले असल्याचं दिसते। खेडकर कुटुंबीय सध्या पोलिसांना सापडत नाही, फरार असल्याची माहिती आहे। मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा शोध पोलीस घेत आहेत। मात्र पोलिसांनी प्रशासनाला सहकार्य न करण्याची जी खेडकर कुटुंबाची भूमिका होती ती थोडी नरमली असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। कारण स्वतः खेडकर कुटुंबियाने हे अतिक्रमण काढलेलं आहे। अशाच पद्धतीने पोलिसांनी दिलेल्या नोटीस आणि कारवायाला खेडकर कुटुंबीय सामोरे जाते का आणि त्याचा शोध कधी लागतोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। मात्र त्यातली एक कारवाई जी आहे ती स्वतः खेडकर कुटुंबियाने पुढाकार घेत हे अतिक्रमण काढून पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। तर पूजा खेडकर प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी व्हायला हवी, सरकारने याची जबाबदारी घ्यायला हवी असं मत खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलेलं आहे। तर पूजा खेडकर प्रकरणामध्ये गडबड झाल्याचं भुजबळांनी मान्य केलंय, त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचंही ते म्हणाले। हे प्रकरण काय होते, रोज काहीतरी नवीन नवीन होतोय, त्याच्यामुळे मला असं वाटतं सरकारने ह्याची जबाबदारी घ्यावी आणि कुठली बातमी लीक होता कामा नये, एक प्रॉपर पद्धतीने त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। रोज काहीतरी नवीन चॅनलवर दिसतंय, हे सरकारसाठी फार काही चांगलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। अशा काही गोष्टी या खूप सेन्सिटिव्ह असतात, त्याची अतिशय म्हणजे सरकारने त्याची शांततेने डीप जाऊन माहिती काढली पाहिजे। पण रोज ब्रेकिंग न्यूज कशी होते, एवढ्या बातम्या लीक कशा होत आहेत, मग सरकार काय करते? देखिए गड़बड़ी तो हुई है, ये तो बिल्कुल साफ है। पूजा खेडकर का ये प्रकरण जो है इसके ऊपर भी जो है एक तो महाराष्ट्र की बदनामी हो रही है उस सब जगह। अच्छे विद्यार्थी महाराष्ट्र में है, मगर जो है ये तो हमेशा होता है, जो गलती है उसके ऊपर ज़्यादा उंगली दिखाई जाती है। तो ये ना हो, इसके लिए भी जो है कड़ाई के साथ जो है सारी कोशिश होनी चाहिए।